आचार्याचं पुढील वचन येतं 11 नंबरचं. याआधी 10 वचने आपण पाहिलेली आहेत. मागील वचन सांगितलेलं आहे की चित्रीची स्त्री न पाहावी, म्हणजे स्त्रीचं चित्र पाहू नये. का बरं, का पाहू नये ना? जियेचा एकू अवेऊ देखिली अलगाची मुनीवरी घाली पाठी सरणावरी तिचे सर्वांग देखी परी आडपाल ओढवणी जाये. का माजवी ते तेथ नाही की, म्हणजे का पाहू नये बरं? कारण की एखादा पदार्थ, एखादी वस्तू, एखादी व्यक्ती यांच्या दर्शनाने जर का दोष निर्माण होत असेल, म्हणजे बघा कुणाकडे जर का बघितलं पाकिटामध्ये खूप पैसे आहेत, सभ्य माणसाला सुद्धा थोड्या वेळ काहीतरी वाईट भावना येऊ शकते, हे पैसे मला मिळाले पाहिजेत. किंवा कुणाचं पाकिट पडलेलं आहे, कोणीच नाही रस्त्याला, तुम्हीच आहात फक्त, तर तुम्ही कुठल्या अपेक्षेने पाकिट उचलता? त्याच्यामध्ये काहीतरी मिळेल आपल्याला, आणि त्याच्यात फक्त 10 रुपयाची नोट मिळते, तेव्हा आपण थोडं नाराज होतो. नंतर वचनं वगैरे आठवतात आपल्याला, नंतर येतो आपण परत ठिकाणाला, परंतु कुठेतरी नाराज झालेलो असतो. तुम्ही रस्त्याने चाललेला आहात आणि तुम्हाला जर का एखादं काहीतरी पिवळा धातू पडलेला दिसला की तुम्ही ते सोनं म्हणूनच उचलता. मग हातात घेतलं की कसं प्लॅस्टिकचं आहे आणि त्याला सोन्याचं पॉलिश आहे असं काहीतरी, किंवा हे तांब्याचं आहे, मग आपण कोणाला दाखवतो की सोन्याचं आहे का कसलं, ते म्हणतात हे तांब्याचं आहे किंवा हे पितळेचं आहे, सोन्याचं नाही आहे. आपण नाराज होऊन जात असतो. म्हणजे एखादी गोष्ट पाहिल्यानंतर ती गोष्ट हस्तगत करण्यासाठी आपली काहीतरी मानसिक धडपड, मानसिक हालचाल आपली सुरू होत असते. आणि म्हणून स्वामींनी सांगितलंय की जे जे पाहिल्याने तुम्हाला दोष निर्माण होणार आहे असं पाहायचं नाही. चित्रीची स्त्री त्यासाठीच पाहायची नाही की जियेचा ऐकू अवेळ देखील या, म्हणजे स्त्रीला नुसतं पाहिलं जरी, चेहरा जरी बघितला तरी अलगाची मुनेवरी घाली, म्हणजे अलग नावाचं शस्त्र आहे, त्याच्यावर सुद्धा तो स्वतःचा बळी द्यायला मागे पुढे बघत नाही. म्हणजे सांगितलं जातं, रामायण असेल, महाभारत असेल, इतिहासातल्या अनेक घटना असतील, या कुणामुळे घडलेले आहेत? युद्ध सगळे स्त्रियांमुळे घडलेले आहेत. म्हणजे तेच एक वार आहे. आणि आत्ताही बहुतांशी कुठे जे काही भांडणं होतात, बाजारात असतील, कुठे पाणी भरताना सार्वजनिक नळावर असतील वगैरे, ह्या सुद्धा बहुतांशी स्त्रियांमुळे होत असतात. तर एखादा पुरुष व्यक्ती असेल, तो काय करेल? त्या स्त्री समजा त्याला ती आवडलेली आहे, तर मग तो तिला प्राप्त करण्यासाठी काय करेल? जसं रावण होता, सीतेला प्राप्त करण्यासाठी त्यांनी एवढं मोठं ते वेश घेतला काय वगैरे वगैरे सगळं काय, तर एवढं मोठं रामायण घडलं. दुर्योधनाचं सुद्धा तेच होतं. मग त्यांनी काय केलेलं आहे की पूर्ण ते जीवित खेळण्यापासून तर त्यांना हरवण्यापासून वगैरे सगळं महाभारत त्याच्यामुळे घडलेलं आहे. आता अलगाची मुनेवरी घाली, म्हणजे त्या स्त्रीच्या त्या म्हणजे तिला प्राप्त करण्यासाठी म्हणा, किंवा जसं भीमाचं होतं, भीम म्हणाला की बाबा तुझं ते मी बदला घेतल्याशिवाय म्हणजे मी शांत बसणार नाही. म्हणजे मग भीमाने आपलं त्या दुर्योधनाला मारून त्याचा ते बदला घेतला, द्रौपदीच्या मानहानीचा वगैरे वगैरे. म्हणजे त्या एखाद्या स्त्रीमुळे किती काहीतरी घडू शकतं. आणि मग जो जीव आहे, आता समजा तो रावण होता, तो रावणने जर का त्याच्या लक्षात आलं की बाबा आपला जीव जाऊ शकतो, तर त्यांनी सांगितलं पाहिजे की बाबा तू सीता घेऊन जा. जीव जाण्यापेक्षा तर सीता गेलेली चांगली की नाही? दुसऱ्याच्या कुणाच्या तरी पत्नीमुळे आपण आपला जीव का घालवायचा? दुसऱ्या एका समजा स्त्रीमुळे आपण आपला जीव का घालवायचा? बहुतांशी कसं असतं माहिती आहे का, स्त्री वर्ग आपला जात असतो रस्त्याने आणि कोणीतरी साखळी चोर ते असतात ना गाडीवर, मग ते अडवतात आणि ते म्हणतात काढा सोनं, त्यांच्या हातात चाकू असतो, तरी ती बाई सोनं द्यायला तयार नाही. अहो जीव जाणार आहे आता. म्हणजे स्त्री म्हणून असं नाही, प्रत्येक व्यक्ती जो आहे ना तो आधी बघतो की जेवढं वाचेल तेवढं वाचूया, पण ते वाचणार आहे का? ते माणसं स्वतःचा जीव द्यायला तयार होतात.
त्याला माहिती की बाबा गोळी घालेल, काहीतरी शस्त्राने वार करेल, त्याच्यापेक्षा ते सोनं, ते पैसे दिलेले चांगले, पण माणसाला ते सोडवल्या जात नाही. तर असंच आहे, कुणासाठी का म्हणून जीव द्यायचा? आपण आपलं जगायचं. एखादी वस्तू भेटली तर भेटली, व्यक्ती भेटली तर भेटली, नाही भेटली तर नाही भेटली, पण आपलं आयुष्य तर आपलं आयुष्य आहे. आता या गोष्टी जर का पूर्व काळामध्ये लोकांच्या लक्षात आल्या असतं तर महाभारत घडलं नसतं, रामायण घडलं नसतं, अनेक घटना घडल्या नसत्या, हिंसा घडली नसती. म्हणजे एखादी गोष्ट असते की ज्याच्यामुळे हिंसा घडू शकते. म्हणजे बघा, बाई पाप तरी नव्हे, स्त्री म्हणजे पाप नाहीये, पण धर्मापासून यायचा निर्पोनी काढी, म्हणजे सभ्यपणा हा जो काही धर्म आहे, त्या धर्मापासून एखादा जीव जो आहे तो निर्पून निघून जातो आणि त्याला हेही सुद्धा कळत नाही की आपण कोण आहोत, आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्याला काय नाही केलं पाहिजे. आणि मग त्या स्त्रीसाठी युद्ध होऊ शकतात, अनेक लोक मारले जाऊ शकतात. हे कधीपर्यंत? जोपर्यंत ती व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत. कोणती स्त्री जिवंत आहे तोपर्यंत. पाठी सरनावरी, पाठी म्हणजे मेल्यानंतर, सरनावरी म्हणजे तिला चितेवर जेव्हा ठेवलेलं असेल ती वेळी सर्वांग देखी, म्हणजे पूर्ण स्त्री तो पाहतो. परिआड पाल ओढून जाय, म्हणजे तिच्याकडे तो बघत सुद्धा नाही. मृतदेहाकडे कोण बघतं का? प्रेताकडे कोणी बघतं का? नाही बघत. का माजवी ते तेत नाही की, म्हणजे जिवंतपणा जो आहे, चेतनत्व जे आहे, ते चेतनत्व आता त्या ठिकाणी नाहीये. एखाद्या वस्तूमध्ये चेतनत्व असलं तरच ती वस्तू जी आहे ती आपल्याला हवी असते. आणि जर का त्यातलं चेतनत्व निघून गेलं, मग आता ती वस्तू आपल्याला कोणी फुकट जरी दिली तरी ती नको असते. एखादं समजा सुंदर बाळ आहे आणि ते बाळ आपल्याला वाटतं की हां आपल्याकडे आलं पाहिजे ते, परंतु ते जर का बाळ मेलेलं असेल तर वाटेल तुम्हाला? लीळाचरित्रातली घटना आहे, गोविंद प्रभू चरित्रातली. ती आई आहे, तिला तिचं बाळ प्रिय आहे. आमच्या स्वामींना सुद्धा ते बाळ प्रिय आहे, स्वामी त्याच्यासोबत खेळतात वगैरे. एक दिवशी ते बाळ सरतं, आमचे स्वामी जातात स्मशानातनं, त्याला दफन केलेलं असतं तिकडून काढून आणतात आणि मग ते त्याला जिवंत केलं जातं आणि ते त्याच्या आईला सोपवायला जातात. तर त्याची आई घेत नाही. स्वतः सख्खी आई सख्ख्या मुलाला घेत नाही. ती म्हणते नको, हा मेलेला आहे. आणि दुसरी एक म्हातारी असते, तिला स्वामी देतात. तिला मूलबाळ काय नसतं, ती लगेच स्वीकारते. म्हणजे असं असतं की एखाद्या वस्तूतलं, व्यक्तीतलं, पदार्थातलं जिवंत पण गेलं. तुम्हाला जर का सांगितलं चपाती ताजी आहे बरं का, हे ताजं पण म्हणजे चेतनत्व आहे. हां ताजी द्या. ही चपाती शिळी आहे सकाळची, त्याने शिळी नको आपल्याला. भात गरम द्या. गरम भात म्हणजे तो त्याच्यातलं चेतनत्व आहे. त्याच्या व्यतिरिक्त ही वस्तू आत्ताच आणलेली आहे मग द्या, परंतु ही वस्तू खूप जुनी आहे मग नको द्या. म्हणजे हे काय आहे, त्या त्या वस्तूंमधलं ते चेतनत्व आहे. तसं व्यक्तीमध्ये, पुरुषांमध्ये पण चेतनत्व हा प्रकार आहे. म्हणजे त्याच्यात जीव आहे तोपर्यंत. एखादा समजा स्त्री आहे, त्याच्यामध्ये जीव आहे तोपर्यंत सगळं हवं हवंसं वाटणार. एकदा माणूस मेला की काय बोलतात, लवकर घेऊन चला. म्हणजे नंतर मग अख्खा जरी तो देह तुमच्या घरात ठेवला तरी तो ठेवला जाईल का? किती काही प्रिय असो काही असो. म्हणजे माजवी ते तेत नाही की, म्हणजे ज्याच्यामुळे तुम्हाला ते हवं हवंसं वाटणार आहे ते चेतनत्व, तो जीव आता त्याच्यामध्ये नाहीये आणि मग ते आपल्याला नकोसं होणार आहे. आता मागच्या या 2-3 वचनामध्ये स्वामी स्त्रीबद्दल खूप सांगितलं. सगळ्या स्त्रियांना असं वाटलं असेल की हे चांगलं सांगतायत आमच्याबद्दल का वाईट सांगतायत. तर हे जी काही वचनं सांगितली की स्त्रीमुळे दोष निर्माण होतो, स्त्री पाहू नये वगैरे वगैरे, तर मग या 2-3 वचनांमध्ये स्त्रीबद्दल खूपच दोष निर्माण होतो असं सांगितलं. म्हणजे स्त्रीपेक्षा तर दोष निर्माण इतर कुठल्या पदार्थाने किंवा वस्तूच्या माध्यमातून होत नसेल ना. स्वामींनी सांगितलं स्त्री दर्शने माजवी, द्रव्य अस्तित्वे माजवी. स्त्री म्हणजे एक पदार्थ घेतले, 8 पदार्थ घेतले, त्यांचा तुम्ही जर का सेवन केलं तर दोष निर्माण होतो. नुसतं पाहिल्याने दोष निर्माण होत नाही. स्त्रीच्या बाबतीमध्ये असं आहे की नुसतं पाहिल्यानेच दोष निर्माण होतो. आणि द्रव्याच्या बाबतीमध्ये स्वामींनी अजून पुढचा टप्पा सांगितलेला आहे. तर या ठिकाणी
स्त्रीपेक्षा तर अजून कुणाचा माजविण्याचा विशेष नाही, दोष निर्माण करण्याचा विशेष नाही ना. स्त्रीपेक्षा पण काय आहे की द्रव्य अस्तित्वे माजवी. द्रव्याचं नुसतं अस्तित्व जरी आपल्याला आठवलं, म्हणजे आपण समजा खचलेलो आहोत आणि आपल्याला आठवलं की बाबा माझे 50 लाख रुपये माझ्या बँकेमध्ये, लगेच आपण भांडणामधला आपला जो काही जोर आहे तो अजून वाढतो. द्रव्य अस्तित्वे माजवी म्हणजे तुम्हाला जर का कुणी काय बोलत असेल वाकडे तिकडं, तर तुम्ही तिथे तुमच्याकडे जर का द्रव्य नसेल तर तुम्ही लगेच कमीपणा घ्याल, गप बसाल. पण जर का तुमच्याकडे द्रव्य असेल तर तुम्ही कमीपणा कधी घेणार नाही. तुमचं ते द्रव्य अस्तित्वे माजवी, नुसतं माझ्याकडे द्रव्य आहे हे नुसतं जरी आठवलं तरी सुद्धा काय होतं, दोष निर्माण होत असतो. द्रव्याचं बघा किती सांगितलेलं आहे. द्रव्य सगळ्यात खराब आहे, सगळ्यात वाईट आहे की ज्याचं नुसतं अस्तित्व असल्याने, नुसतं खिशात जरी आपले द्रव्य आहेत, नुसते बँकेत जरी आपले द्रव्य आहेत, आणि काहींच्या बाबतीमध्ये असं जर का बघितलं आपण, त्याचे पैसे येणार आहेत बरं का, कधीतरी रिटायर झाल्यानंतर भेटणार आहे त्याला. अजून रिटायर व्हायला 10 वर्ष आहेत तेव्हा त्याला भेटणार आहेत. त्याला आत्ताच त्याचं हे असतं, अहंकार असतो, त्याचा गर्व असतो. मग आल्यानंतर पैसे दाखवेन तुम्हाला. मग ते रिटायर व्हायच्या आधीच गेले तुम्ही तर काय सांगता येतं जीवाचा. परंतु एखादं द्रव्य असण्याचं नुसतं अस्तित्व जरी असलं तरी, म्हणजे आम्हाला तिकडे आश्रमात एक गोष्ट सांगितलेली, एकाच्या घरामध्ये काय होतं की एक उंदीर होता. तो उंदीर त्या बिळातनं बाहेर यायचा आणि चांगलं म्हणजे उंच उंच उड्या मारायचा. तो जो घर मालक होता तो म्हणे, हे काय चाललंय म्हणे, एक उंदीर आहे साधारण आणि एवढ्या उंच उड्या मारतो, म्हणजे कसं काय बाबा हे. मग त्यांनी काय केलं, अनेक वेळा त्या उंदराला हाकलण्याचा प्रयत्न केला पण तो काही गेला नाही. मग त्यांनी कोणाला तरी ते सांगितलं जाणकाराला. जो जाणकार म्हणे, कुठे बरं ते बीळ. ते म्हणे, हे काय इथे आहे. ते म्हणे, इथलं जागा खणा म्हणे बरं. खणलं तर त्याच्या खाली धनाचं सगळं ते हे होतं. ते म्हणे, ह्याच्यामुळे तो उड्या मारत होता म्हणे. म्हणजे अर्थातच ही काल्पनिक कथा आहे बरं का. परंतु द्रव्य जर का असल्यानंतर व्यक्तीच्या बाबतीमध्ये काय होतं, काय होऊ शकतं. तुमच्याकडे मी मागेही सांगितलं, तुमच्याकडे जर का 10 रुपये आहेत ना, तुम्ही सरळ सत्संगाला चालत येणार आणि चालत जाणार. तुमच्याकडे 1000 रुपये आहेत का, मग तुम्ही उगाचच रिक्षा करणार. इथे जरी जायचं असेल तरी तुम्ही रिक्षाने जाणार, बसनी सुद्धा जाणार नाही. जे द्रव्य एकदा आलं आपल्याकडे की आपल्याला नको नको त्या गोष्टी सुचायला लागतात. आणि म्हणून द्रव्य हे किती दोषजनक आहे. आता द्रव्य म्हणजे काय पाप आहे का, पैसे म्हणजे पाप आहे का, विकल्प आहे का, काहीच नाही आहे. पैसे पैसे आहेत, ठरवून दिलेलं आहे सरकारने की हे बाबा हे 10 रुपयाचं चलन आहे, हे 1 रुपयाचं चलन आहे. ते काही दोषजनक नाही आहे. परंतु त्याच्यामुळे धर्मापासून निरपोनी काढी, धर्म तुमच्यातला निघून जातो. मी अनेक वेळा असं निरीक्षण करतो, पैसेवाले आणि गरीब लोक, गरीब लोकांच्या क्रियेमध्ये जे काही भाव असतो, जे काही परिपक्वता असते ना, ती श्रीमंत व्यक्तीच्या याच्यामध्ये नसते. गरीब आपल्या चटणी भाकरीच बनवेल, परंतु त्याच्या मनात राहील की बाबा मी काहीच बनवू शकलो नाही, फक्त भाकरी आणि भाजी, भाकरी आणि भाजी. श्रीमंत माणूस जो आहे ना, हे पण बनवा, ते पण बनवा, 2 भाज्या बनवा, तिसरी भाजी आमकी बनवा, ते खीर पण बनवा आणि बासुंदी पण बनवा, कुरड्या, पापड, लोणचं, हे ते, म्हणजे हे जे काही त्याचं सांगणं आहे ना, बाबा पाहिजे ते घ्या बरं का, सगळं आहे. ह्याच्यामध्ये अहंकार आहे. आणि गरीब माणूस म्हणतो बाबा जे आहे रुकस वृक्ष जे काय असेल ते घ्या, म्हणजे त्याच्या सांगण्यामध्ये वेगळा भाग आहे. मी ह्याचंही निरीक्षण केलेलं आहे की एकाने 2 रुपयाचा हार आणलेला आहे, गरीब माणूस आहे, तो आवडीपूर्वक देवाला वाहणार, तो बाकीच्यांचे हात नाही लावणार. गपचूप त्याची पुडीतनं तो काढेल, कारण की त्याला वाटतं की माझा 2 रुपयाचा हार कोणी बघितला लोक हसतील मला, म्हणून तो गपचूप देवाला वाहतो. त्याचाच तो विधी बोलतो, आवडीपूर्वक वाहनं चालू आहे. परंतु ज्याने 500 रुपयाचा हार आणलेला आहे ना, तो कधी गपचूप हार वाहणार नाही. तुम्ही एकदम निरीक्षण करूनच बघा. 500 रुपयाचा हार आणलाय ना, मग तो सगळ्यांचे हात लावेल. एखादं कोणी प्रवचनात झोपलं असेल त्याला उठून त्याला हात लावायला सांगेल तो. का बरं? कारण की त्याने तो हार 500 रुपयाचा आणलेला आहे, त्याला त्याचं प्रदर्शन करायचं आहे.
म्हणजे हे कशाचं आहे? हे सगळं द्रव्य अस्तित्वे माजवी. द्रव्य असलं की हे अशा प्रकारचं दोष निर्माण होऊ शकतो. आमच्या स्वामींना उदाहरण आपण ते घेऊया की आमच्या स्वामींना एका सैनिकाने धक्का दिला, हातातलं भिक्षांना खाली पडलं, मातीमध्ये ते मिसळलं गेलं आणि तो जो अधिकारी आहे तो उतरून त्यांनी स्वामींना काय केलेलं आहे? विनंती केली की बाबा आपण माझ्या घरी चला. कदाचित त्याच्या बोलण्यामध्ये तो अहंकार असू शकतो. एरवी जरी आपण म्हटलो की नाही नाही ते कणवेचे अन्न आहे, हे मी सांगितलंय मागे किंवा कणवेचे अन्न आहे, ते स्वामींना ग्रहण करावंच लागेल, कारण की कणवेच्या जीवांकडनं ते आणले, ते ग्रहण केल्याशिवाय त्यांची कणव वाढणार नाही. परंतु परमेश्वर काय आहेत? दुरुणी आंबा अवग्रहण स्वीकारलेलं, न खाता स्वीकारलेलं आहे, हातात न घेता स्वीकारलेलं आहे. आता इथे न खाता सुद्धा स्वीकारू शकतात. इथे आंबा दुरून खाऊनच स्वीकारलेला आहे, परंतु इथे एखादा पदार्थ न खाता नुसता पाहून त्याचा स्वीकार करू शकतात ना परमेश्वर, आणि त्याच्यासोबत जाऊ शकतात. परंतु तो तेवढ्या कन्वेचा तर नाहीच नाही, परंतु कदाचित त्याच्यामध्ये तो अहंकारही असू शकतो. कितीतरी दिवस राम धरणारा जो आहे तो एकदम निर्दोषपणे स्वामींची सेवा करतो. कुठेतरी त्याच्या मनामध्ये त्याच्या त्या द्रव्याची म्हणा, त्याच्या त्या सेवेची म्हणा, कुठेतरी अहंकाराची एक हे झालेलं आहे, कुठेतरी दिसलेलं आहे काहीतरी स्वामींना. आणि स्वामींनी त्याच दिवशी त्याच सकाळी लगेच त्याच्या त्या संपूर्ण सेवेचा त्याग करून स्वामी निघून गेले. 3 दिवस स्वामी उदास होते. म्हणजे द्रव्य जे आहे, द्रव्य कशा प्रकारे तुम्हाला तुमच्यामध्ये दोष निर्माण करू शकतो. तुम्हीच आठवा, आता तुम्ही जेव्हा कधी जुन्या काळामधलं, आता 80 मध्ये किंवा 90 मध्ये तुम्ही जेव्हा उपदेश घेतला असेल, म्हणजे 2000च्या आधीची गोष्ट बरं का, 2000च्या आधी सगळे लोक छान होते, सगळे व्यवस्थित. त्यावेळी हे पैसे आणि या वस्तू वगैरे याचं कशाचंच काही नव्हतं. ते 2000च्या नंतर या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत. तर 2000 सालापासून ते 2000च्या नोटेपर्यंत जो काय सगळा गोंधळ झालेला आहे ना, एवढ्या दिवसात झालेला आहे. त्याच्या आधी इतकं सगळं काय व्यवस्थित होते. सगळे लोक एकदम जेमतेम, म्हणजे सगळे लोक सामान्य होते, सगळे लोक गरीब होते, सगळे लोक आवडीपूर्वक सेवा करणारे होते, सगळे लोक प्रत्येक वेळी धर्माला वेळ देणारे होते. मुख्य म्हणजे इतके लोक जमायचे आधीच्या काळामध्ये, लोकांकडे धर्मासाठी वेळ असायचा. आता द्रव्य असं काम झालेलं आहे की द्रव्य कमवण्याच्या मागे, द्रव्य अस्तित्वे माजवी म्हणजे काय? नुसतं बँकेत आहे किंवा तुमच्या नावे कधीतरी जमा होणार आहे असं द्रव्य नाही, तर तुम्हाला जे कमवायचं आहे ना ते सुद्धा द्रव्य, ते सुद्धा तुम्हाला काय करणार आहे? मग एखाद्याला जर का तुम्ही 50,000ची नोकरी लावली तर 50,000ची नोकरी म्हणजे खूप झाली ना. आता जे म्हाताऱ्या लोकांना तुम्ही सांगा 50,000 रुपये पगार आहे, तो म्हणतोय 50,000 काहीच नाही, म्हणजे मला कमीत कमी 1 लाखाची नोकरी पाहिजे. द्रव्य अस्तित्वे माजवी म्हणजे त्याला असं वाटतं की नाही, माझी 50,000 नोकरी म्हणजे माझा अपमान आहे, मला 1 लाख रुपयाची नोकरी पाहिजे. हा सुद्धा काय आहे? द्रव्य अस्तित्वे माजवण्याचाच हा प्रकार आहे. मला 1 लाख रुपये पगार आहे, हे सुद्धा तोच अहंकार आहे. माझ्याकडे एवढे पैसे आहेत, मी एवढे पैसे कमवू शकतो. आता काहीच नाही आहे बरं का, परंतु जर का मी मनावर घेतलं ना तर मी एवढे पैसे कमवू, आम्ही पण श्रीमंत होऊ शकतो. हे सुद्धा द्रव्य अस्तित्वे माजवी नसलेल्या द्रव्याचा ह्या दोष आहे. म्हणजे द्रव्य किती प्रकारे तुम्हाला कसं तुम्हाला हे करून ठेवणार आहे. आणि सगळ्या गोष्टी स्वामींनी सोनं का नाही सांगितलं? कारण की सगळ्या गोष्टी द्रव्यावर आहेत. तुम्ही द्रव्याने सोनं विकत घेऊ शकता, परंतु सोनं जे आहे म्हणजे द्रव्यावर तुम्ही काहीही करू शकता, सगळं विकत घेऊ शकता, सगळं काय करू शकता. पण तुम्ही सोन्याचं काय करू शकता? तुमच्याकडे 500ची नोट आहे आणि 500 रुपयाचं सोनं आहे. आता तुम्हाला रिक्षावाल्याला द्यायचे आहेत तर तुम्ही 500ची नोट मोडू शकता, पण सोनं मोडू शकता का? म्हणजे सोन्याला कुठेतरी चलनामध्ये तो आणू शकत नाही, तर तो कुठेतरी हे आहे, संकोचित आहे. द्रव्याच्या बाबतीमध्ये तसं नाही. तुमच्याकडे 2000ची नोट असली तरी तुम्ही ती मोडू शकता, कुठेही मोडू शकता. म्हणजे ते तुम्हाला काय करणार आहे? चलनरूपी ते ठरणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी स्वामी द्रव्य अस्तित्वे माजवी म्हणजे सोन्याचं अपार द्रव्य होऊ शकतं. सोनं लोक का घेऊन ठेवतात?
फ्लॅट का घेऊन ठेवतात, जागा का घेऊन ठेवतात? कारण की ह्याचे आपल्याला नंतर काय मिळणार आहे? जास्त पैसे मिळणार आहेत. म्हणजे विषय कुठे आला? पैशावरच आलेला आहे. म्हणजे आधीच्या काळापासून हे सगळं चालू आहे, पूर्व काळापासून. आणि म्हणून स्वामींनी या ठिकाणी द्रव्यास्तित्वे माजवी, म्हणजे स्त्रीपेक्षा सुद्धा द्रव्याचा माजविण्याचा विशेष सांगितलेला आहे. की एखादे पदार्थ जे आहेत ते सेवन केल्याने दोष निर्माण होतो. एखादा पदार्थ स्त्री नामे पदार्थ असेल तर तो पाहिल्याने दोष निर्माण होतो. आणि द्रव्य नामे जो काही पदार्थ आहे तो नुसतं आठवला तरी सुद्धा दोष निर्माण होत असतो. तर स्वामींनी या ठिकाणी आचार्याच्या या 12व्या वचनामध्ये आपल्याला या बाबतीमध्ये निरूपण केलेलं आहे. त्या संदर्भातलं ज्ञान या ठिकाणी दिलं. आजच्या सत्रामध्ये आपण हे श्रवण केलेलं आहे. दंडवत हो.